महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री सुरेश दादा टोकरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, रायगड। अंगणात सोन सकाळी आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी। नेरळ माथेरान मिनी ट्रेन पुन्हा रुळावर आणण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांचे मोठे योगदान। अपघात झाल्यापासून बंद होती, 3 वर्षानंतर पुन्हा सुरू, पर्यटक आनंदी आनंद। कर्जत दिनांक 25 गणेश पवार। जगभरातील पर्यटकांचे असलेली नॅरो गेजवर चालवली जाणारी नेरळ माथेरान नेरळ मिनी ट्रेन तब्बल 3.25 वर्षांनी पुन्हा रुळावर आली आहे। मे 2019 मध्ये अपघातानंतर झाल्यानंतर प्रवासी वाहतुकीसाठी बंद असलेली मिनी ट्रेनची नेरळ माथेरान नेरळ मार्गावरील वाहतूक सुरू व्हावी यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले होते। दरम्यान 22 ऑक्टोबर रोजी मिनी ट्रेन पुन्हा नॅरो गेज मार्गावर आली असून माथेरानची महाराणी समजली जाणारी मिनी ट्रेनला जागतिक वारसा मिळावा यासाठी आवश्यक सर्व कामे करण्यासाठी खासदार बारणे प्रयत्नशील असणार आहेत। मावळ लोकसभा मतदारसंघाचे श्रीरंग बारणे हे दुसऱ्यांदा 2019 मध्ये निवडून आले। त्याआधी पहिल्या 5 वर्षात माथेरान मिनी ट्रेनसाठी खासदार बारणे यांनी नवीन इंजिने मिळावीत यासाठी प्रयत्न केल्याने तब्बल 8 नवीन इंजिनेमध्ये रेल्वेकडून बनवून घेण्यात आली होती। तर माथेरान सारख्या पर्यटन स्थळ असलेल्या लहान शहराकडे देखील लोकसभा सदस्य म्हणून प्रचंड वेळ खासदार बारणे यांच्याकडून देण्यात आला होता। त्यामुळे मे 2019 मध्ये एका आठवड्यात 2दा अपघात झाल्यानंतर मध्य रेल्वेकडून मिनी ट्रेन बंद करण्याचा निर्णय 9 मे 2019 रोजी घेण्यात आला। माथेरानमधील प्रमुख कार्यकर्ते यांनी 10 मे रोजी थेट नवी दिल्लीत जात खासदार बारणे यांना माहिती दिल्यावर संसद अधिवेशन सुरू असल्याने त्याच दिवशी दुपारी खासदार बारणे यांनी अधिवेशनात विशेष वेळ मागून घेत हा प्रश्न त्याच दिवशी लोकसभेत मांडला। त्यावेळी लोकसभेत रेल्वे मंत्री यांनी दुरुस्ती आणि प्रवाशांच्या सुरक्षेची सर्व कामे करून आपण पुन्हा नॅरो गेज मार्गावरील मिनी ट्रेन सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले होते। त्यानंतर सतत पाठपुरावा करणारे खासदार बारणे यांच्या पाठपुराव्यानंतर नॅरो गेज मार्गावरील रूळ बदलणे, प्रवासी यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करणे या कामांसाठी करोडो रुपयांच्या निधीची तरतूद करून घेतली। त्यासाठी 3 वर्षाचा कालावधी लागला असून नॅरो गेज मार्गावरील स्लीपर बदलण्याचे काम सुरू असून त्यासाठी काही दिवसांचे काम पूर्ण करायचे आहे। मात्र देशभरातीलच नाही तर जगभरातील पर्यटकांची लाडकी समजली जाणारी नेरळ माथेरान नेरळ या 21 किलोमीटर लांबीच्या अंतरावर चालवली जाणारी मिनी ट्रेन सुरू करण्याचा निर्णय 2 चाचण्या घेतल्यानंतर घेण्यात आला। 21 सप्टेंबर 2022 रोजी नेरळ येथून प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी चाचणी घेण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार बारणे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन त्यांना मिनी ट्रेनच्या नेरळ माथेरान नेरळ अशी सेवा सुरू करण्याच्या मागणीचे पत्र देण्यात आले। त्यावेळी रेल्वे मंत्री वैष्णव यांनी तात्काळ दिवाळी दरम्यान सेवा सुरू करण्याबाबत शब्द खासदार बारणे यांना दिला होता। त्यानंतर 20 ऑक्टोबर रोजी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी आणि मुंबई विभागीय महाव्यवस्थापक शलभ गोयल यांनी नॅरो गेज मार्गाची पाहणी आणि मिनी ट्रेनची नेरळ माथेरान नेरळ प्रवासी सेवा सुरू करण्यासाठी चाचणी घेतली होती। त्यानंतर 21 ऑक्टोबर रोजी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी खासदार श्रीरंग बारणे यांना 22 ऑक्टोबर रोजी नेरळ माथेरान नेरळ अशी सेवा सुरू केली जाणार असून 3.25 वर्षांनी सुरू होणाऱ्या गाडीसाठी झेंडा दाखवायला येण्याचे निमंत्रण खासदार बारणे यांना देण्यात आले होते। त्या दिवशी पुणे येथे नियोजित बैठक असल्याने आपल्याला जमणार नाही असे सांगितल्यावर महाव्यवस्थापक यांच्याकडून दिवाळी सणानंतर नेरळ माथेरान नेरळ अशी प्रवासी सेवा सुरू करू असा निर्णय घेतला होता। मात्र खासदार बारणे यांनी दिवाळी सण लक्षात घेऊन गाडी सुरू करावी अशी सूचना श्रीरंग बारणे यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांना केल्यानंतर 21 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा मिनी ट्रेनची प्रवासी वाहतूक सुरू करण्याची प्रेस नोट जारी करण्यात आली होती। मात्र आगामी काळात मिनी ट्रेनच्या नेरळ माथेरान मार्गावर आणखी गाड्या सुरू करण्यासाठी आपले प्रयत्न असून माथेरान
अमन लॉज या दरम्यान चालविण्यात येणाऱ्या शटल सेवेच्या फेऱ्यांची संख्या वाढवावी, तसेच त्या शटल गाडीसाठी अतिरिक्त प्रवासी डब्बे जोडण्याचा प्रस्ताव आपण मध्य रेल्वेकडे दिला आहे. हे सर्व सुरळीत झाल्यावर नेरळ माथेरान नेरळ मिनी ट्रेनला जागतिक वारसा होण्यासाठी रेल्वे मार्फत प्रयत्न केले जातील, असे आश्वासन खासदार श्रीरंग बारणे यांनी नॅरो गेजवर चालवल्या जाणाऱ्या नेरळ माथेरान नेरळ मिनी ट्रेनच्या प्रवासी वाहतूक सुरू झाल्यानंतर मिनी ट्रेन बाबत माहिती माध्यमांना दिली. नमस्कार. पर्यटकांचं आकर्षण असलेली माथेरानची मिनी ट्रेन ही नेरळ ते माथेरान चालू करण्याच्या संदर्भामध्ये रेल्वे मंत्री सन्माननीय वैष्णवी यांना मी भेटलो, पत्रव्यवहार केला आणि रेल्वे मंत्र्यांच्या माध्यमातून आज रोजी ही ट्रेन जी पर्यटकांचं आकर्षण आहे ही टॉय ट्रेन चालू होते. मी रेल्वे मंत्र्यांना मनस्वी शुभेच्छा व्यक्त करेन, धन्यवाद त्यांचं मानेन. कारण गेले अनेक वर्ष पर्यटकांची मागणी होती, स्थानिक जे व्यावसायिक आहेत त्यांची देखील मागणी होती. पर्यटनाला चालना यामुळे मिळेलच, परंतु त्याही बरोबर स्थानिक जे व्यावसायिक आहेत त्यांना देखील पूरक व्यवसायाला चालना त्या पर्यटनामुळे मिळत. मोठ्या संख्येनं देशभरातून पर्यटक या ऐतिहासिक ठिकाणी माथेरानच्या या ठिकाणी येतात. हेरिटेज असलेले हे ठिकाण पर्यटकांचं आकर्षण आहे आणि या आकर्षण असलेल्या टॉय ट्रेनला आज सुरुवात होते, दिवाळीच्या मुहूर्तावर सुरुवात होते. मी मनस्वी आभार व्यक्त करतो रेल्वे विभागाचं, खास करून रेल्वे मंत्री वैष्णवीचं, माननीय दानवे साहेबांचं, सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. मोठ्या संख्येनं पर्यटकांनी याचा लाभ घ्यावा अशा प्रकारचं आवाहन करतो. धन्यवाद. मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंगसाठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.